मी रामविलास नामदेवराव शेटे, मुक्काम बुकी, तालुका नांदगाव, खंडेश्वर, जिल्हा अमरावती. पंजाबराव नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आमच्या गावामध्ये जो 50 शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेती गट स्थापन झाला, भूमिपुत्र नैसर्गिक शेती गट, त्या गटाच्या माध्यमातून आम्ही हा नैसर्गिक कीड नियंत्रकचा काढा बनवित आहे. एक अर्क तयार करीत आहे. दशपर्णी अर्क आहे. या दशपर्णी अर्कामध्ये या 10 प्रकारचे आम्ही वनस्पती टाकले आहेत. वनस्पतीचा पाला टाकलेला आहे. त्यामध्ये कडुनिंब आहे, कनेर आहे, रुई आहे, त्यानंतर बेश्रम आहे, पपई आहे. अशा प्रकारचे आम्ही 10 प्रकारचे यामध्ये पाले टाकले आहेत. त्यामध्ये लसण आहे, मिरची आहे, तंबाखू, गावरान तंबाखू आहे आणि हे मिरी आहे. हे सर्व यामध्ये आम्ही एकत्रित केले आहे. आता या सर्व हे 5-6 दिवसापासून आम्ही याला सळवा घातलेला आहे. आता हा सळवा आम्ही या तांब्याचं भांडं घेतलं आहे. या तांब्याच्या भांड्यामध्ये हा अर्क आम्ही सर्व टाकणार आहेत हे पूर्ण. आणि त्यानंतर हा अर्क आम्ही तयार करणार आहे. या पद्धतीची आम्ही एक सिस्टीम तयार केली आहे. पूर्ण पाईपलाईन टाकली आहे आणि यामधून जो अर्क बाहेर निघल, हा अर्क म्हणजे आपला कीड नियंत्रक औषधी. तर यामध्ये काही आम्ही टॉनिकचे सुद्धा, जे झाडपाल्याचे टॉनिक, ज्या पाल्यांमध्ये टॉनिक असतं ती पालेसुद्धा यामध्ये टाकले आहेत. तर हा जो कीड नियंत्रक जे शेतकरी वापरतील, तर त्यामध्ये नुसतं कीड नियंत्रकच नाही, तर यामध्ये टॉनिक असल्यामुळे वेगळं टॉनिकसुद्धा त्यांना मारण्याची गरज पडणार नाही. कीड नियंत्रक आणि टॉनिक दोन्ही गोष्टी एकत्रच या पूर्ण औषधीमध्ये, या अर्कामध्ये आम्ही समाविष्ट केलेल्या आहे. मागच्या वर्षी सुद्धा आम्ही हा भरपूर प्रमाणात अर्क बनवला होता. त्या मागणीनुसारच आम्ही पुन्हा या नव्यानं सुरुवात केली आहे. मागच्या वर्षी चांगले रिझल्ट शेतकऱ्यांना आलेत, तर त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आम्ही हा पुन्हा सुरुवात केली आहे. तर हा अर्क प्रति लिटर 3 ते 4 mlच वापरायचा आहे. त्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही. तेवढ्यातच याचे चांगले जबरदस्त रिझल्ट मिळतात. त्यामुळे हा अर्क सर्वांच्या शेतीसाठी चांगला उपयोगी राहणार आहे. आणि हा नैसर्गिक असल्यामुळे यामुळे कुठल्याही प्रकारचे यामध्ये रसायन नाही. त्यामुळे हा एकदम निसर्ग संतुलित करण्यासाठी एकदम चांगला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. यामुळे जहर विष नसल्यामुळे, रसायन कुठल्याही प्रकारचं नसल्यामुळे वातावरणावर याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही आणि किडीचं नियंत्रण 100% होतं. फक्त याचं एकच आहे की या कीड येण्याच्या अगोदर याची फवारणी करायची असते, कीड आल्यानंतर नाही. म्हणजे प्रतिबंधात्मक हा उपाय याचा पूर्णपणे होऊन जाते. धन्यवाद.